हॅलो फ्रेंड्स, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बेबी आदिराजला येऊन धडकते आणि मी काही नाही केलं, शालिनीनेच केलं असं म्हणून ती घाबरूनच तिथून पळून जाते. आदिराज आणि लवलीसुद्धा तिच्या पाठीमागे धावत जातात, पण त्यांना ती कुठेही सापडत नाही. इकडे शालिनीच्या हाती त्रिशूळ लागलेलं असतं. ती मनातच म्हणते की आता हे त्रिशूळ माझ्या हाती लागलं आहे. नित्या आणि आदिराजचा आता अंत होणार आहे. इकडे आदिराज रागातच रेस्ट हाऊसवरती आलेला असतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पाहतो की सगळीकडे अंधार आहे आणि एका बोर्डवरती त्यांच्या घरातील सर्वांचे फोटो लावलेले आहेत. नित्याचा फोटोसुद्धा लटकलेला असतो आणि तो पाण्यामध्ये खाली पडतो. हे पाहून त्याला खूपच राग येतो आणि तो मालकीनबाई बाहेर या असं म्हणून तो मोठमोठ्याने आवाज देऊ लागतो. तितक्यात शालिनी चुटकी वाजवत तिथे येते. जयदीपच्या फोटोला देखील आग लागलेली असते. हे सर्व पाहून आदिराज म्हणतो की तुम्ही काय बोलताय, मला काहीही कळत नाहीये. शालिनी म्हणते की विश्वासघात केलायस तू माझा. तू आदिराज नाहीस तर जयदीप आहे हे मला सत्य समजलेलं आहे. त्यानंतर आदिराज धावतच तिच्या अंगावरती जातो, पण तितक्यात सोमा येऊन त्याच्यावरती जाळा टाकतो आणि त्याला पकडून घेतो. शालिनी म्हणते मला मारशील की तुझ्या बायकोला वाचवशील? तुझी बायको तिकडे जेलमध्ये एकटीच आहे आणि मग तिला कोणी जेवणामधून विष दिलं तर मग तू काय करशील? आता आदिराज धावतच नित्याकडे जातो. आदिराज नित्याकडे येतो तेव्हा तिला चक्कर येत असते. तो घाबरूनच विचारतो की यांनी किती जेवण केलं आहे? राजमा आणि सावरी विचारतात की नेमकी झालं काय आहे? आदिराज सांगतो की शालिनीला माझं सत्य कळालेलं आहे. त्यानंतर सर्वांनाच खूपच धक्का बसतो. नित्या म्हणते की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं कसं काय झालं? इकडे शालिनी म्हणते की नित्या आदिराजचा शेवट होणार आणि तो मीच करणार. सोमा म्हणतो की जसं तुम्ही मागच्या वेळेस खोटं आणि खरं असे 2 त्रिशूळ बनवले होते, तसं मग हे जर खरं त्रिशूळ आहे तर मग खोटं त्रिशूळ कुठं आहे? तेव्हा मात्र शालिनीच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरू होतं. इकडे नित्या घरी आलेली असते. आदिराजने ठोस पुरावे दाखवून नित्याला सोडून आणलेलं असतं. ते देवीला नमस्कार करतात आणि देवीच्या समोरच त्यांना खरं त्रिशूळ सापडतं. त्यावेळेस त्यांना खूपच आनंद होतो. ते देवीला नमस्कार करतात व देवीचे आभार मानतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आमच्या मराठी फन स्पॉट या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स.